हॅलो टीम, ग्रेट रियांश मॉर्निंग ऑल. नमस्ते, माझं नाव अभिजित जाधव. मी रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये एक प्लॅटिनम डायरेक्टर म्हणून गेले 2 वर्ष झालं काम करतोय. आणि 2 वर्ष झालं काम करत असताना खूप सारी स्वप्न माझी पूर्ण झाली. रियांशमध्ये आल्यापासून माझ्या पूर्ण फॅमिलीचा 360 डिग्री चेंज झाला. आणि आपलं रियांश सर्वसामान्य व्यक्तीचं सगळी स्वप्न पूर्ण करतं असं अनुभवत आलोय, ऐकत पण आलोय आणि ते स्वतः आम्ही सगळ्या टीम मेंबर्सनी अनुभवलेलं पण आहे. तशीच आज माझ्या लाईफ मधले एक असं स्वप्न पूर्ण होतंय जे स्वप्न मी पाहिलं होतं आणि असं वाटलं होतं की कधी 2030-2035 नंतर ते स्वप्न पूर्ण होईल. बट रियांशने डिरेक्टली 10 वर्ष आधीच ते स्वप्न पूर्ण केलंय. ते स्वप्न म्हणजे असं होतं, प्रत्येकाला असं वाटतं की परदेशात आपण फिरावं आणि ते स्वप्न परदेशात फिरण्याचं जे होतं ते स्वप्न आज खरं होताना माझं फिक्स झालंय की आज बाबा हे स्वप्न खरंच पूर्ण होणार. कारण की एक गुड न्यूज आहे, आज माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच माझा पासपोर्ट आलाय आणि जेवढी खुशी आजपर्यंत स्वतः कमवायला लागल्यावर भेटली नव्हती, जेवढी खुशी डिग्री सर्टिफिकेट हातात आल्यावर भेटली नव्हती, जेवढी खुशी स्वतःची कार विकत घेतल्यावरती सुद्धा झाली नव्हती, तेवढी खुशी आज छोटासा पासपोर्ट आल्यावरती झाली. कारण की एक स्वप्न होतं की परदेशातली लाईफस्टाईल कशी असते, परदेशातल्या सगळ्या गोष्टी कशा असतात हे बघायचं होतं, पाहायचं होतं आणि सगळ्या गोष्टी अनुभवायच्या होत्या. आणि त्यासाठीच प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की परदेशात एक परदेश दौरा करून यावा म्हणून. पण माझ्या रियांशनी माझं हे स्वप्न पूर्ण केलं. आज माझा पासपोर्ट आलाय, खूप भारी वाटतंय. आणि हा पासपोर्ट येण्याच्या मागे रिझन असं होतं की काही महिन्यांपूर्वी आपले ग्रेट विजनरी सीएमडी सर ज्यांनी जबरदस्त ऑफर लावली होती आपल्या सर्वांसाठी. ती ऑफर अशी होती की आपल्याला 4 महिन्यामध्ये फ्रेश 75 पेअर मॅच करायचे होते फक्त, आणि तो व्यक्ती थायलंड टूर विन होणार होता. आणि ना भूतो ना भविष्य, तो पहिल्यांदाच नेटवर्क मार्केटिंगच्या इतिहासामध्ये असं कुठली तरी कंपनी आहे ज्या कंपनीने 1 शॉट एकाच वेळी 1679 लीडर्सला थायलंड टूर विन केलं होतं. आणि त्याच लीडर्सपैकी मी देखील होतो. आणि आज माझा पासपोर्ट पण आलाय, म्हणजे फिक्स तर झालंय की थायलंडला जायचंय आता आणि एक परदेश दौरा पण करायचंय. खूप भारी वाटते, खूप एक्सायटेड फील होतंय मित्रांनो. त्याच्यामुळं आता थायलंडला जाताना तर माझ्यासोबत माझ्या टीम मधले 3 लीडर्स असणार आहेत. परंतु मित्रांनो, आता तुमच्या सगळ्यांमध्ये माझी अशी इच्छा आहे की जो आनंद मला झालाय ना तो तुम्हा सर्वांना झाला पाहिजे. अजून सुद्धा फक्त आणि फक्त 59 दिवसांचा किंवा 60 दिवसांचा अवधी बाकी आहे, 60 दिवसांचा कालावधी बाकी आहे तुमच्याकडे. 2 महिन्याचा वेळ आहे. आत्ताची जी दुबई टूर आहे ना, अजिबात सोडू नका. दिवस रात्र एक करून काम करा. कारण की तुमचं रियांश तुमची ती पण स्वप्न पूर्ण करणारी जी स्वप्न तुम्ही पाहिलेली होती आणि ती देखील स्वप्न पूर्ण करणार जी स्वप्न तुम्ही पाहिली पण नव्हती. आणि रियांश तुमच्यासाठी ते पण करून देणार आहे जे अख्ख्या गावामध्ये, तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये देखील तुम्ही कुठल्या गोष्टी केल्या नसतील त्या देखील गोष्टी तुमच्या करून देणार आहे. बऱ्यापैकी जी मिडल क्लास फॅमिली मधली लोक असतात त्यांना एअरपोर्ट सुद्धा बघायचा चान्स नसतो. मी स्वतः 22 वर्षाचा झाले, 23 वर्षाचा झाल्यानंतर पहिल्यांदा एअरपोर्टमध्ये गेलो होतो. म्हणजे 23 वर्ष जे माझ्या आयुष्यात घडलं नव्हतं ते माझ्या रियांशनी फक्त मला 2 वर्षात करून दिलं. मित्रांनो, तुमचं देखील एज आज बऱ्यापैकी झालंय. काहींचं वय 25 आहे, 30 आहे, 35, 40, 50, 60. माझ्या वडिलांचं वय 62 असताना त्यांनी एअरपोर्ट पाहिला. म्हणजे जे 60 वर्षात माझ्या वडिलांच्या आयुष्यात घडलं नाही ते माझ्या रियांशनी फक्त 1 वर्षात घडवून दिलं होतं. ही ताकद रियांशची. आणि प्रत्येकाला संधी भेटती, फक्त त्या संधीचं सोनं खूप काही लोक करतात, खूप कमी लोक करतात. तर माझी अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी या संधीचं सोनं करावं. आणि जी दुबई टूर लागलेली आहे, जे दुबई टूरचं टार्गेट सध्या रनिंग आहे, ते एका पण व्यक्तीने टार्गेट सोडू नका. कारण की तुमच्या वयामध्ये, अख्ख्या आयुष्यामध्ये जी संधी भेटली नाही ना, ती संधी आज आलेली आहे. मग त्या संधीचं सोनं करायचं की ती संधी सोडून द्यायची हे सर्वतोपरी तुमच्या हातामध्ये आहे. त्याच्यामुळे अशा अपेक्षा करतो की थायलंडला जाताना मी माझ्यासोबत 3 लीडर्स घेऊन चाललोय माझे, पण आता दुबईला जाताना जास्तीत जास्त लीडर्स मला माझ्यासोबत घेऊन जायचे. आणि हे शक्य होईल फक्त आणि फक्त तुम्ही जर साथ दिली तर. तुम्हाला साथ द्यायची, तुम्हाला दिवस रात्र एक करून काम करायचंय, धमाल मजा मस्ती करत करत काम करायचंय आणि सगळी स्वप्न पूर्ण करायची. मित्रांनो, मी तर थायलंडसाठी रेडी झालोय, दुबईसाठी पण रेडी झालेलो आहे. आता मला फक्त तुमची वाट बघतोय. तुम्ही सगळेजण मला माझ्यासोबत पाहिजेत आणि 100% तुम्ही सगळेजण माझ्यासोबत येणार देखील आहात. लवकरात लवकर तुमचा सुद्धा, फक्त तुमचा नाही तर तुमच्या टीम मधल्या प्रत्येक व्यक्तीचा, तुमच्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीचा पासपोर्ट तुमच्या हातामध्ये लवकरात लवकर यावा. मी अशी संपूर्ण रियांश परिवारातर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो. दिवस रात्र एक करा. रियांश तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करणार आहे. आणि आजच्या या खूप मोठ्या
खुशीसाठी, गुड न्यूज साठी मी माझे ग्रेट अपलाईन संपत जाधव सर, सगळ्यांच्या डॅशिंग लेडी लीडर ग्रेट अपलाईन, रेखा सरोदे मॅडम, किरण सरोदे सर, विष्णू सर, सोनाली मॅडम आणि सगळ्यांचे ग्रेट विजनरी सीएमडी मिस्टर मधुकरजी जाधव सर यांना खूप खूप थँक्यू म्हणेल की तुम्ही सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यामध्ये इतके छान छान क्षण घेऊन येत आहे, इतके छान छान मोमेंट्स घेऊन येत आहे. खूप भारी वाटतंय रियांशमध्ये काम करून. एकही दिवस रियांशमध्ये काम करायला लागल्यापासून टेन्शनमध्ये गेला नाही किंवा कुठल्या विचारांमध्ये गेलेला नाही. प्रत्येक दिवस हा दिवाळी आहे, प्रत्येक दिवस हा सणाचा दिवस आहे, प्रत्येक दिवस आनंदाचा दिवस आहे. तुमची सुद्धा लाईफ बदलू शकते. लवकरात लवकर रियांश जॉईन करा आणि जे लीडर्स रियांशमध्ये आहेत लवकरात लवकर दुबई विन करा, कारण की थायलंडपेक्षा सुद्धा मोठी टूर दुबईची आहे. थायलंडपेक्षा सुद्धा धमाल येणारी दुबईला. आणि पुन्हा एकदा 1679 लीडरचा रेकॉर्ड रियांशलाच तोडायचा आहे, आपल्यालाच तोडायचा आहे आणि तो तोडणार तुम्हीच आहात. त्याच्यासाठी तुम्हा सरांना विश यू ऑल द बेस्ट. हर हर रियांश, हर घर रियांश. थँक्यू व्हेरी मच.